जी मारहाण झालेली आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने मारहाण केली आहे, कसं बघता तुम्ही? ती मारहाण जाणीवपूर्वक केली. ती एक कट रचून, षडयंत्र रचून तटकरे साहेबाच्या म्हणण्यावरती ती हाणमारी केली. जी मी त्यांच्याशी आता चर्चा केली, 20-25 मिनिटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले, आम्हाला चर्चा करायची म्हणले. एका रूम मध्ये ते रेस्ट हाऊसच्या थांबले आणि नंतर एक 40-50 जणांचं टोळका आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना. आणि इतकी मारहाण केली की त्यांचा 100% जीव घेण्याचाच प्रयत्न होता, असं विजय भैया आता आम्हाला बोलताना बोलले स्पष्टपणानं की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता. म्हणून त्यांच्यावरती SP साहेबांना माझी विनंती लातूरांची आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती, त्यांच्यावरती 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतोय, तुम्ही गुन्हा दाखल करताय का? विजय भैयाचं दुसरंही म्हणणं आहे, तेही गृहमंत्र्याच्या कानावरती आणि SP साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जॉब घेतलेला नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा त्यांचा जॉब घ्या विजय भैयांचा, की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या, कोणाकडे काय होतं. आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही, म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतं. तिथंही आणि कलम वाढते. पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही, या देशात लोकशाही, ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जबाब नोंदवून घेतला पाहिजे. ते जाहीरपणानं सांगणं. तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जबाब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा. परंतु दोषी मात्र 100% याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत. त्यांनीच हाणायचं सांगितलं, कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक माझ्या अंगावर पत्ते फेकीत येत आणि तुम्ही काय करतात, असले धोपटून काढले पाहिजे असं विजय भाई आता बोलले. धोपटून काढले पाहिजेत म्हणजे काय, तुम्ही काय हुकुमशाही लावली काय? पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का? हे बघा, तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भोळी बाबडी असती. मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा, परंतु धानच लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर, सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा. याला राज्यकर्ते म्हणलं जातं. माज आणि मस्तीनं भरलेल्या लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये. याला सगळ्यात मोठं दिवशी ते कृषी मंत्री, फेसी मंत्री ते जळून द्या तिकडे. आता हाणलंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. म्हणजे आमच्यात कलगी कुत्तुरा लावून घ्यायचा, तुम्ही नुसते दातडं काढायची. ही कोणची एवढी माहिती येते तुम्हाला नेत्याची? तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकलेत? फेकून नाही टाकून दे, काय करायचं करू दे. एवढा राग आला तुमचा. खरा नेता अजित पवार नाही का? अजित दादा नाही, त्यांच्यात आया माया उजाड्यात, त्यांच्या तर कुळापर्यंत गेलेत. तू जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो, नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली, प्रतिष्ठा गेली वाटली, राग आला, तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्यावेळेस शिक्षा दिल्या, घाण घाण बोललं गेलं, तुमचे कुळं काढले नेत्याचे, तेव्हा तुला राग नाही आला. म्हणजे तिथं न्याय यागळा. याचा अर्थ असा आहे, ह्यो मराठ्याचा म्हणून हाणला आणि ते ओबीसी म्हणून हाणले नाही. शिक बदल करायला तुम्ही, म्हणजे तुम्हाला करायचंच का मग? तुम्हाला करायचंच का मग असं? आणि तुम्हाला खेटायचं ठरवायचंच का मग शेवटी? म्हणजे तटकऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचा आहे असं तयारी ग, मग करायचंच का? आम्ही प्रत्येक वेळेस संयमानं घेतो, शांततेने घेतो. म्हणजे आमच्या काय हात काय, हे मी चुकीचं बोलत नाही. शेतकऱ्याचं पोरग आहे, आमच्या बी कुठेतरी काळजाला लागतंय. तुमचे नुसते पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला. आम्ही संयमाने घेतोय, म्हणजे लढाईचं कमी केलं असं समजू नका आम्हाला. आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं. आणि तुम्ही लोक नुसते निवेदन द्यायला हाना झाले, तुम्ही संविधानिक शब्द वापरला. आम्ही त्या व्हिडिओत बघितलं कुठंच नाही. वाटलं आम्हाला असं भाऊ झाले असून चूक आमच्या पोराची. कुठं संविधानिक शब्द आहे तिथं? आणि ज्यांनी आहे संविधानिक वापरले त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही? म्हणजे ते तुमचे आणि घेऊन आता इथं आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला. आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं तो नेता नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही. अजित दादांना घाण घाण बोललं गेलं, तिथं बोलला नाही, इथंच लय वाईट वाटलं.
हे पूर्ण चुकीचं आहे. उद्या त्याला किंवा मी आत्ताही पुन्हा गृह मंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या, त्यांच्याप्रमाणे जॉब झाला पाहिजे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि गृह मंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा, पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर यायचे. लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी होते असं वाटतंय का तुम्हाला सत्ताधाऱ्यांनी? दादासाहेब झाली ना, दोनच शब्दात सांगितलं का नाही. आणि आताही तुम्हाला तेच समजून सांगितलं. हा माणसाने नुसते पत्ते टाकले, शेतकऱ्याचं लेकरू धावत पळत गेलं, शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ आला म्हणून निवेदन द्यायला गेलं, तुमच्या पक्षाचा अमुक अमुक नेता आहे बोललाय, तुम्ही रपारपा हाणलं, जेव घे ना. बरं इतकी नेत्याबद्दल प्रेम आहे तर तुम्हाला फरक आताच सांगितला मी. तुमच्या अजित दादाला तर शिवाय दिलं हो, घाण कुळच काढलं सगळं, तिथं नाही माया आली. ते तो हे होती आणि ही तो आणा होता, ह्यो मराठ्याचा होता, ह्योच ना. वाडे तटकरेन ते कोण आहे हाणणारा त्यो एक. ही तुमची सिस्टम नका राबू, ही सिस्टम राबू नका, जड जाईन बरं का. तुम्हाला खरंच सांगतो आम्ही संयमान आहेत. पाटील साहेब, तुम्ही साहेबांना बोलणार आहेत का? गृहमंत्री खातं त्यांच्याकडे आहे, पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे, जशा पद्धतीने गुन्हे नोंद झाले पाहिजे तशा पद्धतीने गुन्हे नोंद झालेले नाही, यावरती तुम्ही सीएम साहेबांना सांगणार, बोलणार, त्यांच्याकडे निरोप देणार, एसपी साहेबाला सुद्धा बोलणार. तुम्ही त्यांचा जॉब पुन्हा घ्या विजूभाईचा आणि करा, कारण हे चाललेलं थांबवावं लागणार आहे. नुसते आता आम्हाला इथून पुढे निषेध करून बी चालणार नाही. तुम्ही जर असे हल्लेच करत राहिले, तुम्ही फक्त आम्हाला आणि आम्ही काळे झेंडे घेऊन रस्त्याला आणि घरी बसल्या बसल्या ते व्हॉट्सअप फेसबुकला टाकायला जाहीर निषेध. काय करतो घरी बसून इकडे रट्टे खायला लागलेत लोक. ते गायकवाड भैयाला बी त्या पुण्याच्या ते वंगण का काय होतील त्याच्या डोक्यावर. काय सिस्टम लावली, फडणवीस साहेबांची सत्ता आली मग आता लोक कापून काढायचे काय सगळे, मारायला लावायचं कुणाला पण, हे नाही चालणार. विधिमंडळ परिसरामध्ये सुद्धा असाच राडा दिसून आलेला आहे. नाही ते नाही ना दिसत त्यांना, ते चांगलं आहे, ते बेस्ट आहे, त्यांचं आहे ना परत. आणि बरं झालं शेतकऱ्याचे गोरगरीब लोकांचे तरी डोळे उघडत येत नाही. तर आम्ही बोलला गेलो का आम्हाला नाव ठेवते, यांचे तर डोळे उघडते. दादा इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी, तिथं गोटे खेळल्यासारखे खेळत आहे. हे त्या लोटीचं ते त्या लोटीचं, ते बालवाडी असल्यासारखं, हे त्याचा भात पळीत आहे, ते त्याचा भात पळीत आहे, नुसता आरडाओरडा करतात, निघून येतात, मारामाऱ्या करतात. का नाही त्यांच्या झाले? इथं गरीबाचं पोरग होतं ना, इथं लय तुमचं तेव्हाच नेता उफळून आला, तेव्हाच नेत्याला पत्ते दिलेलं वाईट वाटलं. ते आता ते कृषी मंत्री फसे मंत्री ते मरून दे, तिकडे जळू दे. तुम्ही इथं हाणलं का ते सांगा आद्या. लातूरच्या पोलिसांवर काय भूमिका काय घेणार? नाही मी एसपी साहेबांना बोलणार, आम्ही गृहमंत्र्याला पण बोलणार, त्यांचा जॉब घेऊन टाका. आणि आता एसपी साहेबांना सांगतो, आता थोड्या वेळाने येऊन का होईना किंवा उद्या दिवसभरात तुम्ही त्यांचा पुन्हा जॉब घ्या. त्याला डोळ्याने दिसत नाही आणि खूप मार आहे. आता त्यांच्यावर म्हणजे कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ते नाव मला काय माहिती, विजूभाई घेतील ना. पाटील साहेब, राजीनामा कोणाला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी असं भांडण लावून देण्यात येत आहे की काय? आपण असा प्रश्न मुख्यमंत्री साहेबाला सांगतो, जो तुम्ही प्रश्न विचारला तो तटकरे साहेबाला याच्यात यशस्वी होऊ देऊ नका. तुम्ही जे म्हणता ओबीसी मराठा पुन्हा वाद उफळून आणायचा आहे, तटकरे साहेबांचा जर तसा पण असेल मांडलेला त्यांनी, तर फडणवीस यांनी ते यशस्वी होऊ देऊ नये, कारण आम्हाला सुद्धा संयम ढळू देऊ नये. मी त्यांच्याकडे निरोप आता गाडीत बसलो लगेच पाठवणार. आता कचरा मंत्री काडी लागून द्या बाबा, तिकडं हाणलंय कोणी, काय हाणलं, काय करता राजीनामा घेऊन आम्ही त्याचा नुसता आता झोपटलं येली, झोपटायला लावलंय तटकरेनी, त्याला काढलं त्याचं बघतो आम्ही नंतर काय करायचं ना ते आम्ही बघतो. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे जे मुद्दे आहेत त्याला डायव्हर्ट करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे का? आणि तुमचा जो रोख आहे तो कुणाकडे आहे? जो तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय एवढा मोठा व्यक्ती आहे तटकरे साहेब, त्यांनी विनाकारण ह्या पोरांना फूस लावली, त्यांना भडकवलं, अगोदर बसून षडयंत्र केलं आणि विजूभाईवरती हल्ला घडून आला. ते कृषी मंत्र्याला काय करायचे काय नाही ते आम्ही बघतो, ते आता बघतो आम्ही. आता त्या अजितदादांना कळायला पाहिजे, ते अजितदादांना कळायला पाहिजे तुमचा पक्ष कोण बरबाद करायला लागले, का करायला लागले, तुमच्या बसले असणारे नेते कसं खुणं करतात, तुमच्या बसले असणारे नेते कसे कटर असतात, कसा कोण काढते परदेशात परराज्यातला दुसऱ्या मध्य प्रदेशमध्ये विमा भरतात.
आणि उचलते बीड जिल्ह्यात. असा भरणा जेवी खरा भरणा सगळा तुमच्याजवळ. याच्यामुळे तुम्ही बाद व्हायला लागलात आणि असे गरीबाच्या लेकराला विजूभाईसारख्या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन जाणारा तुम्ही मारता. वासावद आणखीन तरी वळका. तुमच्या जवळचे तुमच्या कशा टंगड्या छाटायला लागलेत. आमचं काय जाणार नाही. आमचं संयम आहे तर आम्ही संयमात राहू. आणि तुम्ही रोजच असे आणायला लागले तर शेवटी आमच्या पुढे सत्ता फत्ता काही टिकणार नाही. हे जाहीर सांगतोय. एकदा जर आम्ही उठलो सत्ता फित्ता टिकणार बी नाही आणि मग आम्ही काय विचार नसतो करीत. मग जे होईल ते होईल. कारण तुम्ही आमच्यावरची वेळ आणायला लागलात. मी असं स्टेटमेंट कधी करत नाही पण ती वेळ आणायला लागला तर आमच्या काळजाला लागायला लागला. आता तुमचं डबल प्रेम दिसतंय आम्हाला म्हणून काळजाला लागले. नसता असं बोललो नसतो. पुन्हा पुन्हा ते सांगतो कृषी मंत्री फिशरी मंत्री ते नंतर बघू आता काय करायचं आम्ही त्याला खंबीर आहेत. पण डबल प्रेम दिसायला लागले. एक प्रेम असं आहे मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून राग आला म्हणून मारलं आणि दुसरा ही नेत्यालाच बोलला होता तुमच्या. तिथं मात्र बोलले नाही. तिथं भाऊ भाऊ म्हणते ताई ताई म्हणते असे भाषेत बोलतात. म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठवून हात फिरवता आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता. तुम्ही जर तुमच्याला पण मारलं असतं तुमच्या नेत्याला बोलला म्हणून आणि आमच्याला मारला असतं आम्ही कुणीच बोललो नसतो. आम्ही म्हणलो असतो न्याय सारखा केलाय. न्याय एकदम सारखा केला असं बोललो असताना. कारण ज्यावेळेस अजितदादांवरती बोलले गेले त्यावेळेस जर तुम्ही असंच झोपटलं असतं त्यांना तर आम्ही म्हणलो असतो 100% त्यांनी त्यांच्या माणसाला सुद्धा आणलंय न्याय सारखा करतात. मग आपल्या घाडगे बाया सुद्धा आणलं. तुम्ही आमच्याला मारता आणि ते सोडून देता. इथंच आमच्या लक्षात आलंय आणि इथंच आता मराठा सावध झाला. मराठी सावध व्हा. आता सांगितलं तुमच्या माध्यमातून. ते ऐकतात बरोबर. ते झोपत नाही तर हात दिली होती. सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते. आता पुढची भूमिका काय असणार आहे? नांदेड जालना या ठिकाणी जाळपोळ आणि अनेक वेळा असं पाहायला मिळतंय की तुम्ही गेल्याच्या नंतर जे आहे ते उद्रेक पाहायला मिळतो किंवा त्यामध्ये जे घडलंय ते बाहेर यायला लागतंय. आधी अशा भूमिका का घेत नाही? सरकार हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करत आहे का? दाबून कसं कधी रात्री आपल्याला माहिती दाबून फाबून देत नसतो. काम करायचं तर क्लिअर करायचं. दाबादाबी घरी इकडं नसते दाबादाबी. अजितदादांनी सूरज चव्हाणला राजीनामा देण्यासाठी ट्विट केलेलं आहे पोस्टवर. हे राजीनामा देऊन फक्त दिशाभूल करण्याचं किंवा प्रकरण शांत करण्याचं नाही प्रयत्न असं वाटतं तुम्हाला? गुन्हे तर दाखल व्हायलाच पाहिजे. कडक कारवाई तर करायलाच पाहिजे त्यांच्यावरती. परंतु त्या भैयाने प्रश्न विचारला तो तुम्ही पोरांनी सगळे शांत राहा. जाळपोळ करू नका. आपण सक्षम आहेत. हा सगळं करायला आपण सक्षम आहेत. जाळपोळ काही करू नका. आमचं आता विजू भैयाचं आमचं ते पण बोलणं झालंय सविस्तर की लोकशाही मार्गाने शांत. ते मूर्ख झालेत. जबाबदारी आपल्यावरती सुद्धा आहे. काय माहित नाही मला. काय दिशा काय असणार आहे आता तुम्ही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहतील. दिशा कशी राहील? लोकशाही मार्गानं आंदोलन सुरूच राहतील. जाळपोळ असं काही होणार नाही. तसं विजूभाईची सुद्धा आमचं बोलणं झालं. ते सुद्धा तुम्हाला बोलणार आहे. कारण आम्ही खंबीर आहेत. दादा संघटित म्हणून मारण्यात आलेला आहे. मुकोका कायद्याअंतर्गत कारवाई होईल अशी मागणी करणार केली. सकाळी पण सांगितलंय. आता पण पुन्हा सांगतो. त्यांना एका डोळ्यानं दिसत नाहीये अंधक दिसतंय. याचा अर्थ डोळा निकामी होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस. त्याचा 307 वस्तू आहे. सामूहिक कट रचलाय तटकरे साहेबांनी त्यांनी मिळून आणि हाणायला पाठवलंय. कारण हाणल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस इथंच होता. म्हणजे जसा पळले ते खून झाला की इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकडच्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलाच का म्हणून मास आणायला लावलं. म्हणजे महादेव भाया मुंडेंचं आणि मास ठेवलं तेव्हा गुंडाला पटलं. तोच प्रयोग इथं आमच्या विजू भायाच्या बद्दल झालाय. हे मी जबाबदारीनं बोलतोय. तटकरे साहेबांनी इथं निवेदित कट रचलाय आणि इथून लोक इथं पाठवलेत हाणायला आणि हाणलंय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत. याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्यात 100% आहेत. अजित दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे. नसता तुम्हाला जड जाणार आहे. दादा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं म्हणजे आता अशा पद्धतीची मारहाण होणं असं काही समीकरण झालंय असं वाटतं? नाही मग असं झालं तर मी मग सांगितलं ना तुम्हाला. आता तसं तयारीने जावं लागेल. तुम्ही तिकडून हाण लागले इकडून हाणले. अरे मग काय करावं? सर्वसामान्य थोडं थांबू शकणार. सर्वसामान्य प्रश्न नाही विचारायचे. सर्वसामान्य छट बोटालाच घेऊन जायचं जाताना. आता चप्पल घेऊन जायचंच नाही. आता जर पूर्ण हाण लागलं थोपाडच फोडायचं. काय करणार हो? गरीबाच्या लेकराला दुसरं सांगायला गेल्यावर ते एवढा सारखा हत्तीसारखा माणूस तुम्ही बदाबदा हाणायला लागले 40-50 जण येऊन. तुम्हाला नुसतं पत्ते फेकल्याला
राग आला, वाईट वाटलं, इज्जत गेले. आम्हाला किती वाईट वाटत असेल, एवढ्या मोठ्या माणसाला, हत्तीसारख्या माणसाला म्हणता तुम्ही. घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं परवाना संपले अधिकार संपले दिलेला आहे. संपलेच वाटतंय आता. कोणालाही स्वातंत्र्य राहिले नाही लोकशाहीत, कोणालाही मानण्याचा अधिकार राहिला नाही. पण एक गोष्ट त्या लक्षातून गेली त्यांच्या, इथून निजाम बोलावं माघारी जावं लागलं. तो इंग्रज भैया आला होता, तो माघारी जावं लागलं टेकून. जेवढ्या हुकुमशाही होत्या, ज्या लोकांनी हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले खोंड गेलेले. यांच्या मात्र सत्तेच्या नादात ते ध्यानात नाही राहिलं. जर जनता शेतकरी जर एकदा उठले आणि उसळले, काहीच चलून देणार नाहीत कोणाचं. किती हुकुमशाहीचं वाटतंय. मग हुकुमशाही म्हणून सांगितलं ना, हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना वाटणं आता लय झालं, त्या दिवशी काहीच चलून देत नाही. एवढे सगळ्या जगावरती राज्य केलं होतं, 1-2 देश सोडले तर त्या इंग्रजानं सगळ्याला पळून जावं लागलं होतं. ते या निमित्ताने सांगतो, ती वेळ येऊ देऊ नका, शाने व्हा. मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो, उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा जबाब विजूभाईचा घ्या. तुमच्या SP साहेबांना सांगा, आम्ही SP साहेबांना बोलतो, कारण त्यांना अधिकार आहे त्यांचं म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा. वातावरण बिघडू देऊ नका आणि पोरांनाही आवाहन करतो, शांततेत घ्या. विजूभाईचा जसा जसा ते निरोप येईल तसं तसं तुम्ही सगळेजण शांत राहा, कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी आहे, छातीत दुखतंय, त्यांची सुद्धा आपण काळजी करूया. आपण सगळे सोबत असं समजायचं नाही की थंड झालं काय झालं, फक्त उद्रेक जाळपोळ कोणी करू नका, ही सगळ्याला विनंती आहे. चला, धन्यवाद. असं म्हणणं आहे का? अजित पवारांचा तुम्ही तक्रारींवरती कारवाई करावी किंवा FIR करावा, वाढ होता अभिमानून करावा. कृत्य घडते असं तुम्ही स्टेटमेंट केलं. अजित पवारांबद्दल तुमची प्रतिक्रिया तुमच्या मनात राहते. हे बघा, तुमचा प्रश्न पण महत्वाचा आहे, मला उत्तर देणं पण गरजेचं आहे. अजित पवारांबरोबर माझी सॉफ्ट भूमिका आहे आणि त्या तटकरेंबद्दल नाहीये. तटकरे साहेब ही 2 भूमिका आहेत, त्यांच्या 2 नाहीत का? अजित दादांना ज्यावेळेस शिवीगाळ केली गेली, घाण बोललं गेलं, त्यावेळेस शेतनेते का नाही बोलले, का नाही हल्लं जाऊन? इथं आमचा मराठीचं एक पोरग शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन गेलं तर तुम्ही त्याला बदाबदा मारलं. इथं तुमच्या 2 भूमिका नाहीत का? तुम्ही जसे वागताल तसं वागावं लागेल ना. तुम्ही जर असं केलं असतं ना, तुमच्या नेत्याला अजितदादांना शिव्या दिल्यात, पवार घराण्याला शिव्या दिल्या, ते राजकारण जवळ आम्हाला देणं घेणं त्यांचा पक्ष कोणतायचे, आम्ही नाहीत बी त्यांचे कोणाचे. पण फरक सांगायला लागलो तुम्ही विचारलं म्हणून. ज्यावेळेस अजितदादांना घाण बोललं गेलं एकदम खालच्या दर्जाचं, त्यावेळेस ह्याच नेत्याने जर त्यांना बदाड असतं तर आम्ही आज म्हणलो असतो. त्यांच्याला सुद्धा झोपटी दिली, आपल्याला सुद्धा मारलं, काय नाही बरोबर केलं ते न्याय करते. तुमच्याकडे न्याय नाहीये. म्हणून दादा तुम्ही तटकरेवर आरोप केलेले आहे, ह्या प्रकरणामध्ये तटकरेंना सुद्धा आरोपी करा असं तुमची मागणी राहणार आहे. आता षडयंत्र त्यांनी रचलंय, कुणी रचलंय? तुम्हाला सांगितलं ना, परळीचं एका गुंडानं इथून मारून इथं मास आणायला लावला. यांनी सुद्धा इथून इथंच येते, मला जायचं ठाणा असं सांगा म्हणलेत. विजूभाई म्हणते मग ते गुंडाची टोळी चालणार, आधी चिटकून सदरावर बसू. कालच्या षडयंत्राचा आका कोण आहे? हे काय नवीन न्यू आका, तटकरे साहेब न्यू आका, दुसरं कोण? मी त्यांच्याबद्दल हमेशा चांगला विचार करत होतो, हे त्यांना पण माहिती. परंतु त्यांनी इथं असून सुद्धा त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय म्हणजे साधं नाही. त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय म्हणजे साधी गोष्ट नाहीये. छगन भुजबळ म्हणताय एखाद्या नेत्यापुढे असं पत्ते फेकणं चुकीचं आहे म्हणतात. त्याला काय कळत आहे? गेलेल्या माणसाचे प्रश्न विचारतात तुम्ही पुढे. मला वाटलं दुसरा कोण आहे करू. शेवटचा प्रश्न दादा, क्लब चालकाला पत्त्याचं वाईट वाटणारच नाही, किंवा मेन मुकादम हे पत्ते वाटणार असा, त्याला काय करणार आहे? दादा तटकरे साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री राम म्हणताय, ज्यावेळेस विजयदादा घाडगे पाटील त्या ठिकाणी आले, पत्ते फेकल्यानंतरही त्यांनी उभा टाकून मी निवेदन स्वीकारले, मग ह्याच्यामध्ये मी दोषी कसा वाटत हे इतके चतुर आहेत, हे समोर सज्जनाची भूमिका निभावणार पण पाठीमागून राक्षसी वृत्ती वागणार. निवेदन हे तुम्हाला आणि मला दाखवण्यासाठी, कारण 4था आधारस्तंभ तुम्ही आहेत मीडियावाले, तुमच्या समोर स्वीकारायचं आणि मागून म्हणायचं मी इथंच बसलेलो आहे, तो किती दम आहे दाखव, हाणून माघारी येऊन सांगितलं हाणलं म्हणून. हे सत्य आहे. म्हणून अजितदादा यांच्यावर सगळ्यावर कारवाई करावं लागेल, नसता अजितदादाला त्रास होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.